एक मिनिट सरांचं बोला थोडस. आपण सर लाईनवर आहे भूषणजी. हेलो. हाँ बोलिए. क्या हुआ सर पेमेंट का? नहीं अभी है नहीं ना, फिलहाल नहीं है मेरे पास. नहीं तो आपसे मेरी लास्ट टाइम बात हुई थी तो बोले मैं अरेंज कर रहा कुछ खेती बाड़ी. हाँ अरेंज कर रहा हूँ, ट्राई कर रहा हूँ, नहीं जम. नहीं तो अभी ये 1600 रुपये भरने में क्या प्रॉब्लम है? उसमें तो ऑफर नहीं, अब पैसे है ही नहीं मेरे पास. नहीं तो इंटेंशन ही नहीं है सर आपका. आपके पास पैसा आ गया, सैलरी आ गई आपकी, है ना? हाँ क्या आ आपका गई? इंटेंशन पैसे भरने का है. आपको अरे मैं बोल रहा हूँ ना, मेरा नोटिस पीरियड चल रहा है, सैलरी कैसी आएंगी? अरे तो 1600 रुपये सर, इतनी बड़ी तो बात है नहीं. 1600 रुपये आपको नहीं है ना, वो अभी 3 महीने से सैलरी नहीं है. मार्च में पैसा कब आएगा? मार्च में आएगा मेरे पास. 3 महीने. मार्च तक क्या खाना खा के नहीं जिएंगे क्या सर? आप खाना नहीं खाएंगे? बिल नहीं भरेंगे अपने? कहाँ बिल मेरे डैडी भर देते ना, डैडी भर देते. कंबाइंड मीटर है ना. और खाना जो है मेरे पास सर, मैंने पैसा कंट्रोल से मिलता है ना. नहीं पैसा कहाँ बोल रहा अपने डैडी से क्या बोलना, पैसा मैंने यूज किया, मेरे को भरना है बोलना. वो पैसा भी अब मेरे को सिखाओगे? 1600 रुपये भर रहे हैं किसको क्या बोलना? बैठे आप लाख नहीं अरे लाख रुपए नहीं भाई, नोटिस में 17-18 लाख. ये तो सिर्फ है ही नहीं. मैं 17-18 लाख पे जाने नहीं दूंगा. अरे मैं करेक्ट कर रहा हूँ. नहीं मत जाने दो. 17-18 लाख का कर्जा है. 1 लाख की क्या बात? हाँ 17-18 लाख का है कर्जा आपको. तो मैं तो आपको ऑफर दे रहा ना, आपको तो कोऑपरेट कर रहा ना मैं उसमें. नहीं है कंडीशन है, एक्सीडेंट नहीं है, कंडीशन नहीं है मेरी, कंडीशन नहीं है मेरी, कंडीशन नहीं है देने. मैं क्या बोल रहा सर? ठीक है मैं दे देता हूँ. हेलो. मैं क्या बोल रहा है, 1600 रुपये आपके पास अरेंज करो, क्योंकि मैंने ऑफर में डाला हूँ. आपका जो है ना अकाउंट सर ऑफर में डाला हूँ, और उसका भी नुकसान वो आपको ही भरना पड़ेगा बाद में. अच्छा उसका आपको जो रिवर्ड है ना, वो रिवर्ड में मैंने डाल दिया हूँ, वो भी माइनस में जाएगा सर. रिवर्ड क्या मतलब? जाने दो ना, अभी क्या कर सकते हैं, अभी चल रहे मेरे 8 क्रेडिट कार्ड है ना, सब ऐसे ही माइनस में जाके, और 1 लाख का 1.5 लाख 2 लाख के 2.5 लाख हो गए. चलता है ना, अभी क्या करते हैं, पैसे नहीं तो सभी जा रहे हैं. बोलो पर डे चार्ज लग रहा था. मैं वही बता रहा हूँ आपको. आप भरो आपके हिसाब से. मार्च में भरना है ना आपको? मार्च में भरना है. मार्च में पैसा आएगा. मैं क्या बोल नहीं मार्च में पैसा सुनो तो, मार्च में पैसा आएगा, मेरा ड्यूज वगैरह क्लियर होंगे, 5 साल का ग्रेजुएटी वगैरह सब मिलेगा. तो वहाँ पे मैं देखूंगा ना कौन सा वाला कार्ड वाले ने अच्छे से बात किया, किसने खाना वाना निकाला नहीं क्या, उस हिसाब से फिर कार्ड में डिस्क्लोज करूंगा. अभी मेरे 8 क्रेडिट, सेकंड 8 क्रेडिट नहीं अकाउंट नहीं सेकंड बकेट में जब अकाउंट जाएगा ना, तो रिकवरी में जाएंगे ना, उन लोग देख लेना आपको ऐसी बात. मेरा 3rd बकेट तक गया है भाई. घर पे भी आए लोग, FIR भी किया, मेरी मम्मी ने FIR भी की है बदतमीजी की. तो चलता है मेरे को. कोटक वाला तो कोटक वाले के 5 महीने. मैं मना नहीं कर रहा. चलता है, आप अपने साइड से करो. आपको FIR डालना है, कंप्लेंट डालना है, हर चीज. आप बकेट 3rd बकेट में 4th बकेट में डाल दो. मैं 1600 रुपए की बात कर रहा हूँ. मैं 3rd बकेट तक झेल चुका हूँ. सुनो मैं जो है सर, इंटेंशन पैसे भरने का है नहीं, इसलिए आप ये बात सही है. बिल्कुल समझ गए, बिल्कुल समझ गए ना. तो समझ गए. मैं जैसा समझ बता रहा ना आपको, एनपी नहीं जाने. 3rd बकेट, सेकंड बकेट में अभी से रिमार्क डायरेक्ट 3rd में डाल दो. डायरेक्ट 3rd में डाल दो. मैं तो बोलता हूँ 3rd में डालो, रफ वाली करो. वो एनपी होने ही नहीं दूंगा मैं आपका अकाउंट. तो चलता ना. एनपी नहीं होगा तो वो सेटलमेंट होंगी ही नहीं आपकी. ठीक है ना, मत करो भैया के जाएंगे आपको. एक काम करो, 25A लगाने का कोशिश करो, है ना, धारा वो लगा दो. नहीं कोई धारा नहीं लगेंगी अभी. अभी कैसा रिकवरी में जाएंगे, लड़के लोग आएंगे, भैया के जाएंगे. अरे आने दो ना, आने दो. मेरे घर वाले बजाने में एक्सपर्ट है. मेरे घर वाले भी एक्सपर्ट है. जा घरी जा. चालला या ऑफिस मध्ये जाऊन बसून ऑफिस मध्ये. अरे हो का रे, फॅक्टरी बोलायचं अशा. अरे अंदर एंट्री भेटते का गेटच्या अंदर? बघ बरं म्हणा इकडं, गेटच्या अंदर एंट्री भेटते का गेटच्या अंदर? ले लेंगे ना सर. ट्राई तो करो ऑफिस में. ट्राई तो करो. मैंने बोल दिया सिद्धांत, ट्राई तो करो. ऑफिस में ट्राई करो. ठीक है, ये ट्राई करो. ऑफिस मध्ये जा. ठीक है ट्राई करो. ट्राय करो. ठीक आहे. हो ठीक आहे. बोलू घेऊन जा. ये रे बाबा, लवकर ये. मी वाट बघतो. इंटेन्शन नाही लवकर ज्या प्रकारे तुम्हाला वाटत आहे बँक. अरे लवकर ये. चौकात कॉल करशील, मी वेट करतो. ये लवकर. नाही काय बाहेर भेटायचीच नाही ऑफिस मध्ये. आता ये ना. ऑफिस मध्ये जा. अंदर आहे, माझ्या बाजूला येऊन बस. माझ्याकडे आहे चेअर खाली. येऊन जा. ये रे बाबा ऑफिस मध्ये लवकर. आणि जाऊन बसून जायचं लवकर. मॅनेजर यायचा आहे. लवकर आहे. तो येणार आहे 15 मिनिटात. लवकर आहे. मॅनेजर समोरच बसायचे आहे सर. अरे मॅनेजर समोर नाही, सोबत बसवतो ना. माझा मित्रच आहे. माहिती नाही थोडीशी. माझा मित्रच आहे. लवकर आहे. तुम्हाला तुम्ही मॅनेजर माझा मित्र आहे.
तुमचे हे इंटेन्शन लवकर नाही, ये. पण एवढी गोष्ट लक्षात ठेवा, बँक अरे पाठवलं तर सिद्धांतला पाठव, लवकर लवकर पाठव रे. ये रे बाबा. ज्या प्रकारे हातून राहिले ना त्याच्यावर तुमची इंटेन्शन नियत दिसून राहिली. अरे तो आधी सांगितलं ना, हो हो म्हटलं ना मी, हो हा. म्हटलं ना, हो म्हटलं ना, तुमची इंटेन्शन नियतच नाही नाही आहे. पैसे भरायची. नाही आहे, बिलकुल नाही आहे, बिलकुल नाही. 1 रुपया नाही भरत. 27 लाखाचं मी लोन आहे सेटलमेंट पण नाही करत. मी राईट ऑफ पर्यंत हा. वेट करीन 3 वर्ष. पाठव लवकर, हा. पाठव लवकर, पाठव. नाही पाहिजे एनपीए नाही पाहिजे. एनपीए नाही. हे खूप बरोबर कर. माझ्याकडे पण रेकॉर्ड होत आहे, माझ्याकडे पण रेकॉर्ड होत आहे. जेवण काढलं ना, सगळं जाणार आहे बँकेकडे. हा ना, हे युट्यूब मध्ये जाणार आहे. हा रेकॉर्डिंग युट्यूब मध्ये जाणार आहे. हा 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 युट्यूब मध्ये जाणार आहे. नाव काय म्हटलं? कोणाचं नाव? तुमचं नाव काय म्हटलं? मला युट्यूब मध्ये टाकायचं सांगतो ना. ना मी तुमच्या ऑफिसमध्ये येऊन सांगतो. अरे तर युट्यूब मध्ये टाकणार आहो ना 5 मिनिटात, म्हणून म्हणत आहो कन्वर्ट करून. नाही तुमच्या लवकर जे आहे ना ऑफिसमध्ये येऊन मी सांगतो माझं नाव काय. नाही हा युट्यूबला जो आहे ना, मी युट्यूबला टाकत आहे. ऐकायचं मी काय म्हणत आहे, माझी ऍड पण कोणते आहेत त्यांचे इंटेन्शन नाही पैसे भरायचे. नाही डिजिटल ऍड पण चालू आहे. डिजिटल ऍड पण सांगा. ऐका ना सर, मला एक गोष्ट सांगा. आपलं 2-3 वेळा बोलणं झालं. अरे जेवण नाही, जेवण कोण काढते? बैठक जेवण कोण काढते? पैसे नाही आहेत म्हटलं, पैसे नाहीत म्हटलं तर जेवण कोण काढते? पैसे नाहीत म्हटलं जेवण कोण काढते? जेवण कोण काढते? पैसे नाही आहेत तर वडिलाला सांग हे कर ते कर. ते कोण सांगते नाहीत पैसे माझ्याकडे, तर काय करू आता? हे असं नाही तसं नाही, जेवण काऊन करते, जेवण नाही करत का, तुम्ही काय म्हटलं, ते करत का? तुम्ही काय म्हटलं माझ्याकडे मग तुम्हाला जे समजायचं आहे समजा. ऑफिसला पण हा नाही आहे, बरोबर नाही आहे. बरोबर आहे. तुम्ही काय म्हटलं, माझे वडील करतात, तर मी तुम्हाला काय म्हटलं, वडील काय करतात म्हटलं, वडील काय करतात म्हटलं, इलेक्ट्रिक बिल भरतात. माझी गाडी इलेक्ट्रिक गाडी आहे, मला पेट्रोल नाही लागत. ठीक आहे ना. आणि राहायला खाव्याची गोष्ट ना, मी ना भरून ठेवतो वर्षभरच्या आधी भरलं होतं मी ना. ठीक आहे. तेच सांगत जाऊ ना मी, तेच सांगत. ते जेवता नाही का, हे करा नाही का, वडिलाला पैसे मागा, हे काय तुम्हाला शिकवा ना. तर कुणाला पैसे मागू, काय करू, नाहीत पैसे सांगत आहो ना. एक वेळा इंटेन्शन आहे ना, हे आहे ना, ते शिकू नये. तुम्ही एक काम करा, मी काम केलंय, मी केलंय, मी रिकव्हरीमध्ये काम केलंय, मला माहित आहे, मला सगळं माहित आहे. फिरून आहे ना तुम्ही, चरू नाव पूर्ण दिसलं मला बोलण्यावर. चरू नाव मी. पण मी तुम्हाला काय म्हटलं, आपल्या याच्या आधी बोलणं झालं होतं ना. मी म्हटलं मी ट्राय करतो अरेंज करायचं. मी कधी कमिटमेंट नाही दिली की मी करणार. सर तुम्ही ऐकायला तयार नाही, ऐकून घ्या पहिले. आपलं बोलणं झालं होतं बरोबर. मी या मुलाला कधीच असं नाही म्हटलं की तू जा त्यांना प्रेशर कर. मी म्हटलं त्यांचे मेडिकल इश्यू आहे म्हटलं, जाऊ नको, एक वेळा बोलून घे म्हटलं काय आहे काय नाही. ठीक आहे, तुमच्यावर आम्ही ठेवला विश्वासची गोष्ट नाही आहे. पैसे नाही आहेत माझ्याकडे, 2-3 महिने पुन्हा नाही आहेत माझ्याकडे पैसे. ऐकून तर घ्या. नाही आहे पैसे, ऐकून घ्या पहिले. नाही आहे तुमच्याकडे पैसे, ठीक आहे, मी एक्सेप्ट करतो, तसा विषय नाही. पण याला म्हटलं मी की तू जाऊ नको म्हटलं, ऍक्सिडेंट झालेला आहे म्हटलं, त्यांची कंडिशन नाही आहे म्हटलं. हा म्हणे सर म्हणे लाख रुपये घेऊन बसलेले आहे, असं आहे तसं नाही. तुम्हाला म्हणत आहे, तो मुलगा तुम्हाला म्हणत आहे, हे तुमच्या आपस मला नको सांगा, तुम्हाला पाठवायचं आहे ना पाठवून दे, मला काही प्रॉब्लेम नाही. मला चालता नाहीये ते गोष्ट वेगळी, मेडिकल इश्यू वेगळं जोडा. पैसे नाही आहेत तुम्ही तुमचं काम करा, तुम्हाला ज्यावर कमिशन मिळते तुम्ही पाठवा, मला काही प्रॉब्लेम. कमिशन तुमच्या पैशावरून कमिशन भेटणार आहे का सर? अरे मला नाही मिळणार आहे म्हणून म्हणतो, माझ्या याच्यावर मिळणारच नाही. माझ्या याच्यावर कमिशन तुम्ही ट्राय करत आहात, गलत ठिकाणी. तुम्हाला कमिशन मिळणार नाहीये, राईट ऑफवर जाणार आहे. आता बिलकुल राईट ऑफला जाणार आहे, तर मी बिलकुल देणार नाहीये, कारण की इंडसइंडला बिलकुल नाही देणार आहे. माझ्या बाकी कार्ड आहेत, चांगली गोष्ट सुरू आहे, त्याच्यासोबत सेटलमेंट होणार आहे त्यांच्यासोबत. 3 महिने 5 महिने झाले आहेत त्यांना, तर त्याच्यावर मी करीन, तुमच्यावर बिलकुल नाही करणार. आता काही करा नाही, काही नाही, तुम्ही पुरी एडी चुटी जोर लावून टाका, काही नाही करू शकत तुम्ही आता. ठीक आहे, नको करा. ठीक आहे, पण मी तुम्ही पुरी पुरा जोर लावा, जेवढा लावू शकता ना पूर्ण लावा. आपल्याकडे लावून घेऊ सर, आताच सुरू करा. हा ऐका ना सर, ठीक आहे. आता तुमची नियत दाखवली, त्यावेळेस पहिले तुम्ही म्हटलं असतं की नाही होत, माझी नियत नाही आहे पैसे भरायची, मी राईटअप मध्ये टाकीन, एनपीए मध्ये गेल्यावर पैसे भरीन, तर आम्ही तेवढा तुम्हाला फोर्सच नाही केला असता. तुम्ही काय बोलले होते की माझ्या काही पैसे मागितले म्हणे मी कोणाकडून, ते पैसे मला मिळणार आहे, पैसे मला भेटणार आहे म्हणे. बरोबर. तुम्ही असंही नाही म्हटलं, कन्फर्मेशन दिलं नाही. ठीक आहे. आता गोष्ट अशी आहे सर की आम्ही तुम्हाला कॉपरेट केलं. तुम्ही कोणाला कोणत्याही व्यक्ती पकडा, तुम्ही त्याला कॉपरेट करून राहिले आपला माणूस समजून, बरोबर. आणि तुम्हीच मग मंथ एंड मध्ये मी एनपीए मध्ये टाकीन, मग असा करीन, मी तसा करीन, तुमची प्लॅनिंग होती तर तुम्ही आधीच सांगून दिलं असतं, तर आपण सेटलमेंट वर गेलो असतो. त्याच्यावर तुम्हाला सेटलमेंटही पाहिजे असेल तर तेही केलं असतं आपण. पण तुम्ही एकदम मंथ एंड वर येऊन सर असं बोलल्या,
तर बरोबर नाही ना सर. मी आधीच सांगितलंय ना की मला मिळणार आहे एका ठिकाणी. तुम्ही दुसऱ्यांसोबत अरे मला सर, बोलणं बरोबर सुरू आहे आहे. तुमचं. दुसऱ्यांसोबत तुम्ही बोलणं स्वतः सुरू आहे. विचार करा. आपण त्यांच्यासोबत तुमच्यासोबत माझ्या कधी खराब बोललो का? त्यांच्यासोबत खराब आता बोललो बोललो याच्या ना? आधी? आता बोलले ना? आपण झालं तुम्हाला ना? रिक्वेस्ट केली ना सर. आता बोलले ना तुम्ही? आता बोलले ना? तेच सांगत आहो ना तुम्ही. नाही, तुम्हाला हे तुमचे गलत- हे पैसे गलत ऐकून घ्या. हे गलत झालं. ऐकून घ्या सर. तुम्हाला हा. तुमचे पैसे कोणाकडून घ्यायचे आहे. तुम्ही त्याच्यासोबत चांगल्याने बोलत आहे, सगळ्या गोष्टी करत आहे आणि त्यांनी एम टाइमवर जेव्हा हे आहे तेव्हा एन टाइम तुम्हाला काही नाही. हे केलं. एन टाइम बिन टाइम काही नाही. मी ऑलरेडी दुसऱ्यांसोबत बोलण्यामध्ये आहो. सगळे माझे 8-9 कार्ड आहेत. त्याच्यासोबत बोलणं सुरू आहे. त्याच्यावर चांगलं बोलणं सुरू आहे. आणि त्या कारणाने ते लोक होल्ड पण करत आहेत. ते म्हणत आहेत तुम्ही जेव्हा वाटते तेव्हा करा, आम्ही वेट करतो, मी होल्ड करून ठेवतो बकेट आणि नेक्स्ट मंथ मध्ये करा. मी सांगितलंय फरवरी आणि मार्च अरे मध्ये सर, सेटल तेच करणार. सांगत आहो ना सर. फरवरी आणि मार्च मध्ये सेटल करणार. पण तुम्ही जेवण काढलं नाही. पण एक सांगत आहोत तुमच्या आणि येस बँक वाल्यांना पण हुशारी मारली होती की तुम्ही घरी जेवत नाही का. मी म्हटलं आता भाऊ जेवत तर मी सोड, तुझ्या कार्ड तर मी करणारच नाही काही. हे असं जे बोलतील तर मग माझी इंटेन्शन मी झालो होतं, इंटेन्शनल झालो तुमच्यासाठी. सर तुम्ही तुमचा परिचय देऊन दिला, ठीक आहे, त्याच्याविषयी नाही बोलत. तुम्ही परिचय देऊन दिला तुम्ही तुमच्यावाला, त्याच्याविषयी नाही बोलत. मग माझे म्हणणं हे एवढंच आहे की मी याच्या आधी तुमच्यासोबत काही खराब तर बोललो नाही. आपण तर आपला माणूस समजून माझ्या आपला माणूस तुम्ही बघा कव्हरअप नको करा. मी तुम्हाला म्हणत आहे की जे गोष्ट आहे ना, तुम्ही जे गलत गोष्ट केल्या, माझे बाकी लोक पण मला बोलणं चालू आहे. माझे 4-5 लोन आहेत आणि 7-8 क्रेडिट कार्ड आहेत. सगळे सेटलमेंटवर आले आहेत. ज्यांना 2 महिने झाले आहेत फक्त, कोणाला 5 महिने झाले आहेत. आणि गोष्ट कशी ते लोक वेट करायला तयार आहेत. तुम्ही जो आहे आता जेवढी जसं जे लावलं ना, जे बाजू जाऊन पाठवून दे. फॅक्टरी आहे, गेटच्या अंदर कुणाला एंट्री नसते. बँकवाले असो या फिर अधिकारी असो. आमच्याकडे कोणाला समोर गाडी लावायला पण अलाव नसते. फॅक्टरी आहे, फॅक्टरीच्या अंदर अलाव नसते. पाठवा मुलाला, काही प्रॉब्लेम नाही. मी तर म्हणतो पाठवा, नंतर पाठवा. हा ठीक आहे, मी समजून गेलो. तुमच्या 4 लोकांसोबत बोलणं सुरू आहे, चांगल्याने बोलणं सुरू आहे, बरोबर आहे. तर आम्ही कोणतं खराब बोललो तर तुमच्यासोबत तुम्ही काढल्या ना, जेवण काढल्या ना, ते कसं ते गोष्ट मला थोडा सायकिक प्रॉब्लेम आहे. काय बोलले सर? थोडा सायकिक प्रॉब्लेम आहे मला. अगर कोणी असा तेडी गोष्ट केला ना, मग ते गोष्ट लागून जाते. आता गोष्ट लागली आहे, आता मला नाही तसं गोष्ट नाही. मला गोष्ट लागली म्हणजे मला वाईट नाही वाटलं, मला राग आला. फक्त राग आला म्हणजे काय करता की आता तर जे काही म्हणजे पैसे भरायचे नाही माणसांना. नाही आता इंडस्ट्रीत मला वेळ लागला. इगो मध्ये आला. नाही भरणार. त्याचं साहजिक आहे, ते साहजिक आहे, त्या विषय नाही. ते ठीक आहे. आता मला शांत होऊ द्या. तुम्ही थोडा आणखी राग द्या मला. घरा पाठवा, इकडे पाठवा. आणि मग घरचे लोक रेडी आहेत, सगळे आले आहेत लोक. 10-15 लोक रोज येतात, काही टेन्शन नाही. ते गोष्ट विचार नको करा. करूनच आहे ना तुमचे 27 लाख. घरी समजून ठेवलं. कोणी आलं काय सांगायचं ऑफिस करेक्ट पुरा तुम्ही पूर्ण प्लॅनिंग समजलो. तो विषय बोलतच नाही आहो मी. तो विषय सोडून द्या. ठीक आहे, आता जे बोलणं झालं, तुम्हाला पैसे नाही भरायचे ते ठीक आहे, ऍग्री करू नको भरा पैसे, बरोबर. भरायच नको, झाला चोट देऊन द्या बँकेला पैसे. करेक्ट. तसंही तुमच्या सिव्हिल तसंही खराब झालेला आहे माझ्या. एनपीए लागले. क्रेडिट कार्डवर एनपीए लागले का तुमचे? लागले आहेत माझे. एनपीए लागले, 2-3 लागले आहेत. आणि 4-5 रिपोर्ट पण आहेत, सिव्हिल रिपोर्ट. अच्छा, माझा सिव्हिल गेला आहे. सिव्हिलचं काय मॅटरच नाही. हा ठीक आहे. तर आता 2 मिनिटं ऐकतं का माझी गोष्ट सर? वेळ असेल 2 मिनिटं ऐकून घ्या माझी गोष्ट. आहे का वेळ तुमच्याकडे? आणखी काही सुनवायचं सुनवून द्या लवकर, कारण की मग मला नाही सुनवायचं नाही सर, मला सुनवायचं नाही. मी तेच बोललो, माझ्या एकच वेळा तुमच्यासोबत बोलणं झालं होतं. ठीक आहे, त्यावेळेस आपलं कम्युनिकेशन झालं होतं, चांगलं झालं होतं. मी विचार करून बोलतो. मी विचार करून सांगितलं. मला आठवण आहे, मी तुम्हाला म्हटलं 24 तारीख तुम्ही म्हटली होती. मी म्हटलं होतं मी ट्राय करीन, माझ्या एंडवर अगर मिळालं तर मी करून टाकेन. मला एका पैसे मिळणार आहेत, मला मिळणार आहेत. पैसे नाही मिळाले मला. मी ऍग्री करतो ना, त्या गोष्टीवर ऍग्री करत ना. तुम्ही मला कन्फर्मेशन नाही दिलं होतं. तुम्ही म्हणे की मी कोणाकडून घेतले आहे, तो पैसे देणार, तुम्ही भरणार बोलले. घेणार म्हणजे मागितलं आहे, एकदम देणार आहे. दॅट्स इट. नाही दिलं काय करू आता. नाही दिलं म्हणजे तुम्ही उधारीवर घेतलं म्हणजे. तर सर आपलं कम्युनिकेशन झालं त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला की नाही, यांच्या सरांचे असं कंडिशन आहे, असं आहे, तर डाऊट मध्ये आहे की नाही भरण बाबू. ठीक आहे, बरोबर आहे. मग आम्ही तुमच्यासोबत कधी मिसकम्युनिकेशन म्हणा किंवा काही खराब बोललो का आतापर्यंत?
बरोबर नाही बोललो. त्याच्यानंतर सर आम्ही ऑफर घेऊन आलो तुमच्यासाठी फक्त 1600 रुपयामध्ये रिझोल्युशन. मला माहिती आहे असं काही नाही राहत ऐकून घ्या ना सर, तुम्ही ऐकायला रिझोल्युशन. तयारच नाही सर. 2 मिनिटं असं काही राहत नाही रिझोल्युशन. सांगा. हा तेच सांगत आहोत. मला माहित आहे तुम्ही सगळं नॉलेज घेऊन बसले आहे. तुम्हाला सगळं समजते, एनपीए समजते, राईटअप समजते, विंटेज समजते, मला सगळ्या गोष्टी मान्य आहे. करेक्ट. तुम्हाला सगळ्या गोष्टी समजते. मी त्याविषयी नाही बोलत आहो. मी फक्त एवढंच म्हणतो की आज आपलं जे कम्युनिकेशन झालं ते यासाठी झालं सर, आम्ही मंथ एंड वर बसलो ना, आम्ही कमिशन बेसिसवर नाही आहे. ठीक आहे. रिकव्हरीमध्ये कमिशन राहते भाऊ. तुम्ही 1600 रुपये भरून त्याच्यावर जर कमिशन भेटत असेल तर काय भेटणार आहे सर? रिकव्हरीला 1600 नाही, तुम्ही एनपीए थांबवून राहिले त्याच्यावर कमिशन मिळेल नाही. किती गोष्ट आहे. बँकचे इंटेन्शन थांबवणं वगैरे आमच्या हातात नसते. तुम्ही 1000 रुपये भरा, एनपीए थांबून जाते. 1000 पण भरले तरी एनपीए थांबते, मला माहित आहे. सर 500 रुपये भरून आम्ही एनपीए थांबवले. काम करा, तुम्हाला एवढं नॉलेज आहे ना, ऐका ना सर, तुम्हाला एवढं नॉलेज आहे ना, एखादा जाणकार माणूस पकडा, त्याला सांगा की सगळ्यांचे एनपीए वेगवेगळे असते. ठीक आहे. लॅब्स असते. तुम्ही इंडसइंडला लील पण लावलं होतं ना, मागच्या वेळी लील लावणार होते ना, लावले नाही? कोणतं? तुम्ही आता इंडसइंड क्रेडिट कार्डवर लील लावणार होते. सर लीन तुम्हाला लीन लागणार असं तुम्ही माझ्या सॅलरी अकाउंटवर लील लावत होते. हा तेच सांगा ना. स्टँडर्ड चार्टर्डची लेडी आहे, ती पण म्हणत होती की लील लावतो. तो व्हिडिओ मी टाकला आहे, त्याच्या ऍड पण चालवली आहे. मला कमीत कमी 5000 व्ह्यूज मिळाले कालच्या कालच. हो का? हो, युट्यूबवर माझं चॅनल आहे ना, मस्त छान मस्त व्ह्यूज आणि सबस्क्रायबर पण 100च्या वर झाले माझे. ते तेवढं टार्गेट अचीव्ह होत आहे. डिजिटल मार्केटिंग फील्ड आहे ना माझी 12 वर्षापासून. अच्छा, डिजिटल मार्केटिंग फील्ड आहे. युट्यूब आहे, ऍड वर्ड चालवणं, गुगल ऍड चालवणं, गुगलवर सर्च टाकणं, हे सगळं दिवसभर मी ऑनलाईन बसलो असतो. काय करणार? हो का? ठीक आहे ना, काही विषय नाही सर, तुम्ही करा. रिकॉर्डिंग छान. आपण कसं फिरवू शकतो आणि कसं काय आपण डिफॉल्ट करू शकतो त्याविषयी बोलतच नाही आम्ही. तुम्हाला समजलं, करा तुम्ही तुमच्या हिशोबाने. ठीक आहे. पण काय सर, एवढे पैसे घेऊन तुम्ही काय म्हणजे एवढे नाही सर? मग रात्री खूप मस्त 17-18 लाख घेतलेत तुम्ही. 1 लाखवर काय फरक? हो का? हा ठीक आहे ना. मग झोप लागते मस्त. दारू पिऊन झोपून झोपतो. तुम्ही काय म्हटलं की आपलं कम्युनिकेशन नाही, 1600 रुपयाचा विषय आहे. 1600 रुपये स्कॉच म्हणतो. आणि मी दारू तशी नाही पित, मी स्कॉच पितो फक्त. काय बोलले सर? स्कॉच पितो म्हटलं मी फक्त. मित्र आहे माझ्या, तो आणून देते. ठीक आहे. ठीक आहे ना सर, करा तुम्ही. मी फक्त एवढंच म्हणतो तुम्हाला की बघू तुम्ही मी काय म्हटलं, आता काही दिवस थोडे शांत राहा, मला थोडंसं नॉर्मल होऊ द्या, आपण बोलू मग. ठीक आहे. मला काही दिवसानंतर बोला, चांगल्याने बोला, मग मी आपण बोलू, काही रस्ता काढू. तुम्ही आता मला 2 मिनिट ऐकता का? काही दिवस थोडा थंडा होऊ द्या थोडंसं मला. ठीक आहे, तुम्ही नको भरा. मी तर म्हणतो पैशाची नको भरा तुम्ही. पण माझ्या म्हणणं एवढंच आहे, फक्त हे 1600 रुपये मला पेमेंट करून द्या सर आजच्या तारखेला. असं म्हणणं आहे माझं. मग नंतर नको भरा तुम्ही. आपण डायरेक्ट वन टाइम सेटलमेंटला बोलू. ठीक आहे. करा ना सर सेटलमेंट तुम्ही. ते आता एनपीए नंतर होते या फिर ते राईट ऑफ नंतर होते, ते आपण ठरवू. तुम्हाला माहिती आहे का काही? एनपीए 90 डेज नंतर होऊन जाते. 90 डेज नंतर होऊन जाते. तुम्ही त्याला खिचता, लेकिन कधी कधी खिचता. मला माहित आहे कसं खिचता ते. तर मला ऐकून घ्या. ऐका ना सर. जाऊ द्या, मी काय म्हटलं 2 मिनिटं संपले आपले. ते राहू द्या, मला नको शिकवा. मी काय म्हणत 2 मिनिटं झाले आपले. मला दुसरे काम पण करायचे. ते ऍड वाट चालवली आहे. मी काय म्हणतो 1600 रुपयाचे पेमेंट करून द्या ना सर. नाही, पॉसिबल नाही आता तर बिलकुल पॉसिबल. ठीक आहे.